हॅलो हॅलो, आवाज येतो ना? हॅलो हॅलो हॅलो. आजचा कार्यक्रम गुरुपौर्णिमेचा पावन दिन आहे, सर्वांना माहिती आहे. सर्वजण आपापल्या सद्गुरूंच्या दर्शनासाठी आजच्या दिवशी कितीही लांब साधक असतात तरी विश्वातून आपल्या सद्गुरूंच्या चरणांपर्यंत येण्याची इच्छा असते प्रत्येकाची. आणि काहींना ते जमत नाही, अशांना देखील मनोमन सद्गुरूंची मूर्ती आठवत असते आणि आपल्या घरातूनच काही जण नमस्कार करत असतात. म्हणजे काहींचा नाईलाज असतो, एक तर वयोवृद्धपणामुळे म्हणा किंवा परदेशात असल्यामुळे म्हणा किंवा परराज्यात असल्यामुळे. तर अशा साधकांचं देखील प्रतिनिधित्व विवेक महाराज या ठिकाणी माताजींपर्यंत त्यांचे विचार पोहोचवतील अशी आपण सद्गुरूंचरणी प्रार्थना करून, गणेश भगवंताचरणी प्रार्थना करून आजच्या सेवेला सुरुवात करणार आहोत. प्रवचनाची वेळ ही 11:15 ते 11:15 होती. आपण 12:30ला आता सुरू करीत आहोत, परंतु अर्ध्या तासामध्ये प्रवचनाची सेवा सद्गुरूंचरणी आपण साधारण जास्तीत जास्त 10 ते 15 मिनिटं वाढतील. तरी सर्वांनी आता आजच्या गुरुपौर्णिमेच्या दिनानिमित्त वेळेचं बंधन थोडं सही करून सर्व कार्यक्रमासाठी आपल्या मनाने आणि शरीराने सर्व हजर आहेतच, मनाने पण असणार आहेत. कारण की प्रत्येकालाच सद्गुरूंची महती ऐकण्याची प्रचंड आवड असते आणि तीच आवड आज आपण आजच्या प्रवचन सेवेतून जोपासणार आहोत. प्रवचनाला सुरुवात करण्यापूर्वी थोडीशी प्रार्थना घेऊन आजच्या सेवेला आपण सुरुवात करणार आहोत. श्री वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं सत्त्वस्यालक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वैः साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र तया ललिता महापुण्यराशी नमस्कार साष्टांग श्री सद्गुरु ज्ञानेश्वरासी परमहंस समर्थ श्री सद्गुरु बालकृष्ण महाराज की जय. परमहंस सकल सौभाग्य संपन्न वज्रचूड़े मंडिका अनंत कोटि ब्रह्मांड नायक योगिराज जगद्गुरु महालक्ष्मी प्रेम माता की जय. श्रीमंत राजराजेश्वर सिद्धि विनायक बाल चिंतामणि आत्मबोध गणेश गणपति महाराज की जय. जय जय मयूरेश समर्थ. चिंतनाकरता घेतलेली ओवी ही आजच्या पावन दिन म्हणजे श्री सद्गुरूंचा गुरुपौर्णिमा महोत्सवानिमित्त या ठिकाणी आपण दरवर्षी गुरुपौर्णिमा महोत्सव भरवत असतो. त्यामध्ये परमहंसांचं वर्णन माताजी यथोचित करत असतात. पुण्यतिथीचा सोहळा असो, गुरुपौर्णिमेचा सोहळा असो, नवरात्र असो किंवा इतर काही सोहळे असो, आपल्या विश्वयोगाचे प्रत्येक सोहळ्यामध्ये यथोचित वर्णन सद्गुरूंचं माताजींच्या श्रीमुखातून आपण ऐकत असतो. परंतु
यावेळेस माताजींच्या साधकांनी असं ठरवलं की माताजींचं देखील वर्णन झालं पाहिजे आणि त्यासाठी या देहाला आज्ञा सद्गुरूंची आली की तुम्ही गुरुपौर्णिमेचं प्रवचन माताजींवर करा किंवा सद्गुरु तत्वावर करा व आपल्या सर्व साधकांचा प्रतिनिधी म्हणून या ठिकाणी विवेक महाराज प्रवचनाला सुरुवात करीत आहेत। आजच्या सेवेसाठी घेतलेली ओवी आहे कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती म्हणजेच आपले परमेष्ठी गुरु ज्ञानोबा माऊलींच्या भावार्थ दीपिकेतील म्हणजेच ज्ञानेश्वरीतील ओवी 10व्या अध्यायाची सुरुवात आहे। नमो विशद बोध विदग्धा विद्यारविंद प्रबोधा परा प्रमेय प्रमदा विलासिया। 10व्या अध्यायाची पहिली ओवी आहे ही। ज्ञानोबा माऊलींची भाषा म्हणजे ही ओव्या आपल्याला पाठ करायला बरेच दिवस लागतात, पाठांतराला एवढे दिवस लागतात तर ज्यांना त्या स्फुरल्या आहेत त्यांचं ज्ञान किती आगाध आहे हा पॅरेग्राफ एक थोडक्यात वाचून दाखवतो। सद्गुरूवर आहेत या ओव्या। नमो विशद बोध विदग्धा विद्यारविंद प्रबोधा परा प्रमेय प्रमदा विलासिया। नमो संसार तमसूर्या अपरिमित परमवीर्या तरुण तरतुर्या लालन दिला। नमो जगदखिल पालना मंगळमणी निधाना सज्जन वनचंदना आराध्य लिंगा। नमो चतुरचित्त चकोर चंद्रा आत्मानुभव नरेंद्रा श्रुती सार समुद्रा मनमन मनमथा। नमो सुभाव भज भाजना भवे कुंभ भज भंजना विश्वोद्भव भवभुवना श्री गुरुराया। तुमचा अनुग्रह गणेशू जे ते आपला सौरसू ते सरस्वती प्रवेशू बाळकाही आधी। ज्ञानोबा माऊलींचं सद्गुरु वर्णन हे प्रचंड वर्णनातीत आहे। अनाकलनीय असे शब्द आपल्या सद्गुरूंवर माऊली वापरतात। तर आपल्याला आपल्या सद्गुरूंवर प्रवचन का करता येऊ नये असा कुठेतरी विचार मनामध्ये शिवला आणि त्याचं आजच्या आपण प्रवचनामध्ये रूपांतर करणार आहोत। आपण निरूपणासाठी घेतलेली ओवी आहे, ओवी तुम्हाला सांगितली। मग आजच्या दिवसाचं महत्त्व असं आहे महाराज की व्यवहारात प्रत्येक गोष्टीला आपल्याला मार्गदर्शन लागतं। म्हणजे आता समजा हार्मोनियमचा विषय आहे तर हार्मोनियम मधल्या तज्ञांचं आपण मार्गदर्शन घेऊन पेटी शिकतो, हार्मोनियम शिकतो, तोच विषय तबल्याचा आहे। तबल्यामध्ये एखादा मार्गदर्शक असतो, त्याच्याकडून मार्गदर्शन घेतल्याशिवाय या कला आपल्याला साधत नाही। तीच गोष्ट व्यवहारात आहे। इंजिनिअरिंग असो, कॉमर्स असो, तुमचं सायन्स असो, काहीही तुमची फॅकल्टी असो, प्रत्येकामध्ये आपल्याला मार्गदर्शकाची गरज असते आणि अशा या मार्गदर्शकाचा उपकार स्मरण्याचा दिवस म्हणून आपल्या शास्त्रांनी आजचा दिवस गुरुपौर्णिमा ठेवलेला आहे। म्हणजे मला सांगा व्यावहारिक गोष्टींसाठी प्रत्येक व्यावहारिक गोष्टींसाठी मार्गदर्शकाची गरज आहे। मला सांगा आज गाडी एखादी बिघडली तर आपण स्वतः ती जाऊन दुरुस्त नाही करत, आपण त्यातला मेकॅनिक बोलवतो। टायर पंक्चर झाला तर टायरवाला बोलवतो। म्हणजे व्यवहारात छोट्या छोट्या गोष्टीत मार्गदर्शन लागतंय। तर या अनंत जन्मींचा विसरलेला परमात्मा जो आपल्याला शोधून देतो, म्हणजे या परमात्म तत्व शोधण्यासाठी अत्यंत उत्तम मार्गदर्शकाची गरज असते आणि त्या उत्तम मार्गदर्शकालाच सद्गुरू असं संबोधलं जातं। व्यावहारिक मार्गदर्शन जे करतात त्यांना गुरु हेच पद असते। तर गुरु व सद्गुरू यातला फरक आहे की आपल्या निज स्वरूपाची जो ओळख करून देतो अशा या गुरूंना सद्गुरू हे नामाविधान आहे। त्याच्यामुळं सद्गुरू हे तत्व प्रचंड अनाकलनीय आहे। का? कारण की व्यवहारामध्ये गुरु आपल्याला असंख्य भेटतात। ते आपल्याला शिक्षण देतील, पोटापाण्याची विद्या देतील, कला देतील, आणखीन बऱ्याच काही गोष्टी आहेत। त्या सगळ्यांची यादी या ठिकाणी वाचत बसत नाही, पण तुमच्या मुद्दा लक्षात आला की मार्गदर्शकाची गरज ही छोट्या छोट्या व्यवहारापासून सुरुवात होते। तर अनंत जन्मींचा परमात्मा शोधायचा आहे तर आपल्यातलं परमात्म तत्व प्रत्येकाच्यात आहे, परंतु ते माहिती नाही। ते जो शोधून देतो तो सद्गुरू। हेच नामदेव महाराजांच्या शब्दात सांगायचं झाल्यास सद्गुरु नायके पूर्ण कृपा केली। सद्गुरु नायके पूर्ण कृपा केली। सद्गुरु नायके पूर्ण कृपा केली। निज
विठ्ठली प्रेम करा ज्ञान मुद्रा सद्गुरु नायके पूर्ण कृपा केली सद्गुरु नायके पूर्ण कृपा केली सद्गुरु नायके पूर्ण कृपा सद्गुरु नायके पूर्ण कृपा केली निज वस्तू दाविली माझी मजली. म्हणजे आता आपला जो विषय झाला की निज वस्तू दाखवणारा जी व्यक्ती आहे दाखवणारी जी व्यक्ती आहे तिला श्रोत्रिय व ब्रह्मनिष्ठ असं परमपद शास्त्रांनी बहाल करून त्यांना सद्गुरू ही पदवी बहाल केलेली आहे. मग मला सांगा की निज वस्तूचं एवढं महत्त्व काय. तुम्ही म्हणाल की व्यावहारिक गोष्टी जो शिकतो म्हणजे फार PhD पर्यंत जो जातो त्याचा लौकिक अर्थाने भरपूर सत्कार समारंभ होतात, व्यवहारामध्ये भरपूर त्यांना मान मरातब मिळतो, पैसा मिळतो, सगळं कीर्ती मिळते. परंतु एक गोष्ट अशी आहे जी संत मंडळींनी साधली आहे महाराज, की आमचे ज्ञानोबा माऊली असोत, आमचे तुकोबाराय असोत, जनाबाई असोत, यांनी कधीच लौकिक अर्थाचं शिक्षण कोणत्याही शाळेत गेलेले नाही. तरी त्यांची ही भाषा पाहता आज एकेका ओळीवर एक युरोपियन माणसं PhD करत आहेत. म्हणजे केवढं ज्ञान आहे. आणि हे त्यांना का लाभलं तर हे निज वस्तू त्यांनी पाहिली महाराज. केवळ ते पोटार्थी शिक्षणाच्या मागं पळाले नाहीत किंवा एकाच कलेच्या मागं पळाले नाहीत. ज्ञानोबा माऊली असं नाही म्हणाले, नाही मी आता फक्त हार्मोनियमच शिकणार, मी फक्त मृदुंग शिकणार, मी तबला, असं कोणतेच त्यांनी केलं नाही. त्यांनी एक असा हे धरला की माऊलींनी सांगितले नाही आत्मरूप गणेशू केली या स्मरण तेणे सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे. एक तुम्ही आत्मतत्वाची निजवस्तूची भक्ती केली, निजवस्तू प्राप्त झाली तर सकळ विद्यांचं अधिकरण होणार आहे महाराज. आणि ते त्यांच्या जीवनचरित्रावरून आपण पाहतोय. आज ज्ञानेश्वरी ही आपल्या भारतीयांना पुणेकरांना कमी किंमत आहे, परंतु भारताच्या बाहेर युरोपियन कंट्रीजमध्ये मराठी शिकून ज्ञानेश्वरीचा अभ्यास करताय. मग तुम्हाला आम्हाला ते का जमत नाही. आपण मराठीच आहोत, आपल्याला या देशात, आपल्याला या भारतात, या आळंदीच्या जवळ जन्माला घातले महाराज, तरी सुद्धा आपण ज्ञानेश्वरीकडे लक्ष देत नाही. ही आपली भारतीयांची शोकांतिका आहे. परंतु आज बाहेरचे जे लोक आहेत, मोठमोठे इंजिनियर, डॉक्टर्स, वकील यांनी आपापल्या नोकऱ्यांचे राजीनामे देऊन या ज्ञानाला वाहून घेतलंय महाराज. कारण आपल्या लोणावळ्याजवळ एक वेद भवन असं काढलेलं आहे की त्या ठिकाणी येऊन ते राहिलेले आहेत आणि केवळ याचाच अभ्यास करतात. मग आपल्या भारतीयांना असं नाही आपण म्हणत, माऊली पण असं नाही म्हणत की तुमचा रोजचा व्यवहार सोडा, की तुमचे रोजचं जे पोटार्थी आहे ते न सोडता ज्ञानेश्वरीच्या 10 ओव्या तरी रोज आपण वाचन केल्या पाहिजे. म्हणजे आपल्याला गुरुतत्वाचा महिमा काय आहे ते कळणार आहे. आता आपल्या विषयाला आपण हात घालणार आहोत. आधीच वेळ आपल्याला कमी आहे, त्याच्यामध्ये सर्व पॉईंट बसवायचे आहेत, पण आपण योग्य रीतीने आजच्या प्रवचनाला न्याय देणार आहोत. अर्ध्या तासामध्ये का होईना सर्व आपण बसवायचं आहे. मग आपला विषय असा चालला होता, नमो विशद बोधवी दत्ता विद्याविंद प्रबोधा परा प्रमेय प्रमदा विलासिया. ज्ञानोबा माऊली आपल्या सद्गुरूंचं वर्णन करतात महाराज. एक ज्ञानोबा माऊलींचं खासियत अशी आहे की सद्गुरूंशिवाय अन्य दैवत ते कोणीच मानत नाही. सद्गुरूंनाच गणेश तत्व त्यांनी मानलेलं आहे, सद्गुरूंनाच विठ्ठल मानलेलं आहे, सद्गुरूंनाच शिवतत्व मानलेलं आहे. शिवतत्वाची ओवी सांगायची झाल्यास, प्रभू तुम्ही महेशाची या मूर्ती आणि मी तुम्हाला अर्चित असे भक्ती, म्हणून बोल जरी गंगावती किंवा म्हणून बेल जरी गंगावती स्वीकारावी. म्हणजे सद्गुरुनाथा आपण शिवस्वरूप आहात, पण माझे हे बोल आहेत ते बेल, म्हणजे बोल किंवा बेल, म्हणजे शंकराला बेल प्रिय आहे, तर ते बेल म्हणून माझ्या ओव्या किंवा माझे बोल स्वीकारा, असे ज्ञानोबा माऊली अत्यंत लीन होऊन सद्गुरु तत्वाला वंदन करतात. मग नामचिंतामणी नावाचा एक ग्रंथ आहे महाराज. जशी शास्त्र आहेत अनेक, तसे बरेच ग्रंथ साधन आहे सद्गुरूंवर. गुरुगीता आहे, अजून ती यादी वाचत बसलं तर इथंच आपल्याला 4 वाजतील. त्याच्यामुळे नामचिंतामणी ग्रंथात एक 12 प्रकारच्या गुरुकृपा सांगितलेल्या आहेत. नीट लक्ष देऊन ऐका. आता विषयाला आपण सुरुवात करीत आहोत. 12 प्रकारच्या गुरुकृपा आहेत. त्या 12 प्रकारच्या गुरुकृपा कोणत्या? एक आहे धातुरवादी. मी एक एक नाव घेऊन त्यांचं एक्सप्लेनेशन तुम्हाला सांगणार आहे. धातुरवादी म्हणजे काय
तर आत्मचिंतनाकडे विविध म्हणजे आत्मचिंतन जे आहे ते विविध विषयाने जो पटवून देतो अशी गुरुची हे असते शक्ती, त्याला धातुरवादी असं म्हणतात. पहिली गुरुची कृपा धातुरवादी. दुसरी आहे परीस, म्हणजे परीस कसं लोखंडाला सोनं करतो, तसंच सद्गुरू आपल्या सहवासात आलेल्या शिष्याचं पूर्ण सोनं करतो. एक झाली धातुरवादी, दुसरं परीस. तिसरी कृपा आहे दर्पण. दर्पणात आपण आपलं स्वरूप पाहतो, तसं सद्गुरूंच्या समोर आपल्या स्वस्वरूपाचं दर्शन सद्गुरू घडवतात, म्हणून दर्पण ही तिसरी कृपा आहे. बघा, नीट लक्ष देऊन ऐका. मी हे झालं विचारणार आहे 12 कृपा कोणत्या. पहिल्या 3 सांगितल्या मी. कोणत्या सांगितल्या? पहिली राष्ट्रवादी, लक्षात ठेवा, म्हणजे धातुरवादी. दुसरी परीस. तिसरी दर्पण. चौथा चंद्र. चंद्राच्या प्रकाशामध्ये चंद्रमणी जसा पाझरतो तसं गुरुच्या सानिध्यात आलेला शिष्य गुरुच्या प्रकाशाने त्याची ज्ञानसाधना पाजरू लागते. ही चौथी कृपा आहे चंद्रमणी. 5वी कृपा आहे दर्पण झालं, धातुरवादी झालं, परीस झालं, कच्छप म्हणजे कासव. कासव ज्याप्रमाणे आपल्या पिल्लाकडं नुसती दृष्टी टाकून त्याचं लालन पोषण करतं, म्हणजे पोट भरतं, तस त्याप्रमाणे शिष्य समोर आला तर गुरुंनी दृष्टी टाकली तरी त्यांच्या अमृत दृष्टीने शिष्याचं समाधान होतं किंवा असणारा प्रश्न सुटतो, म्हणजे कच्छप. ही कितवी कृपा झाली आता? 5वी. धातुरवादी, परीस, चंद्र, दर्पण, कच्छप 5 झाल्या. 4थी आहे नादमणी. नादमणी नावाचा एक मणी असतो. त्याची अशी खासियत आहे की कोणत्याही धातूचा नाद त्याच्यावर पडला तरी तो धातू सोन्याचा होतो. त्याप्रमाणे शिष्याची आर्त हाक सद्गुरूंच्या कानावर पडली तर त्या शिष्याचा उद्धार होतो किंवा शिष्याची जी काही अडचण आहे ती सुटते. हे नादमणी नावाची कृपा, ही 6वी कृपा. 7वी कृपा आहे छायामणी नावाचा एक पक्षी आहे. नीट लक्ष देऊन ऐका. 7वी कृपा छायामणी. तर छायामणी नावाचा हा पक्षी, ह्या पक्षाची म्हणजे हा दुर्मिळ पक्षी आहे, पण या पक्षाची सावली समजा एखाद्या व्यक्तीवर पडली तर ती व्यक्ती राजपदाला प्राप्त होते. त्याप्रमाणे आपल्या सद्गुरूंची सावली शिष्यावर पडली तर शिष्याला उद्धाराचा मार्ग मोकळा होतो. ही किती कृपा सांगितली मी? 6वी. मला या 6 कृपांची नावं सांगा. नाव सांगा आता 7 कृपा. नीट सांगा. धातुरवादी, परीस, दर्पण, चंद्र, कासव, नादमणी, छायामणी. किती झाले आता? 7. आपण 12 प्रकारच्या कृपा पाहणार आहोत. अजून 5 राहिल्या. नादमणी का नादमणी? नाद, त्याचा आवाजाने सोनं होतं, म्हणजे ज्या धातूवर पडतो त्याचं सोनं. आता 8वी कृपा आहे क्रौंच. क्रौंच नावाचा पक्षी असा आहे की त्यांनी आपल्या पिल्लांची इकडं आठवण केली तरी तिकडं त्यांचं पोट भरतं. त्याप्रमाणे गुरु भारतात असो, त्यांनी अमेरिकेतल्या शिष्यांची आठवण केली. आपल्या दळवीताई कॅनडामध्ये आहेत, तर माताजींनी मनात आणलं की आता दळवीताईंना ही अवस्था यावी, तर बरोबर त्या तिकडं अवस्था त्यांना येत असते तसा फोन येतो. हे क्रौंच नावाची गुरुकृपा, म्हणजे क्रौंच पक्षासारखं गुरुकृपा ही असते. 8वी कृपा ही. 8 कृपा झाल्यात आता. 9, 10, 11, 12, 4 राहिलेल्या आहेत. क्रौंच झाला, धातुरवादी झाला, चंद्र झाला, कच्छप झाला, दर्पण झालं ना आपलं, परीस झाला, 9 झाले का 8 झाले? 4 आहे. मी सांगतो तसं सांगतो. तर अशा नामचिंतामणीमध्ये गुरुकृपेचे 12 प्रकार सांगितलेले आहेत. तर मला सांगा की एक सिद्ध गुरु आपण केले, सिद्ध सद्गुरू आपण केले तर 12 प्रकारच्या गुरुकृपा प्राप्त होतात. तर तुम्ही आम्ही इतके भाग्यवान आहोत, आपल्याला परमहंसांचंही ज्ञान लाभलं, माताजींचंही ज्ञान लाभलं, म्हणजे आपल्याला 24 ॲट ए टाइम 24 प्रकारच्या गुरुकृपा आपल्याला लाभलेल्या आहेत. मग आपण प्रचंड भाग्यवान आहोत महाराज. हे सांगण्यासाठीच आजचा दिवस आहे की
गुरु महात्म्य फार आघात आहे महाराज. कारण की आपण मगाशी मी सांगितलं छोट्या छोट्या गोष्टीमध्ये मार्गदर्शनाची आवश्यकता आहे. तर अनंत जन्मीचा परमात्मा आपण विसरलेलो आहोत. परमात्मा कुठेही देह सोडून गेलेला नाही. परमात्मा देहातच आहे, परंतु तो आपल्या सद्गुरू आपल्याला दाखवून देतात. म्हणून संत मंडळी असो, ज्ञानोबा माऊली असो, तुकोबराय असो, अत्यंत अत्यंत त्यांचे उपकार ते का स्मरतात? कारण की नाथ महाराज एका ठिकाणी म्हणतात, स्वर्ण संयमाचा पुतळा किंवा शांतीचा पुतळा, वैराग्याचा पुतळा काहीही शब्द दिले तरी कमी पडतील असं व्यक्तिमत्व नाथ महाराज यांनी आपल्याला भागवताचा खांब दिला. असे पैठणचे आमचे नाथ महाराज म्हणतात, हरिप्राप्तीसी उपाय धरावे संतांचे ते पाय. त्यांनी असं नाही म्हटलं हरिप्राप्तीसी उपाय धरावे आईचे पाय, हरिप्राप्तीसी उपाय धरावे बापाचे पाय, हरिप्राप्तीसी उपाय धरावे बहिणीचे पाय, असं कोणत्याच नात्यातलं नाव न घेता धरावे संतांचे ते पाय. संतांचे का महाराज? की मला सांगा की मागच्या जन्मामध्ये आपण कोण होतो हेही माहीत नाही, पुढच्या जन्मी आपण कोण होणार आहे तेही माहीत नाही. मग आतापर्यंतच्या जन्मातले आई वडील, भाऊ बहीण यांची आपण आठवण करतो का? किंवा आपण रडत बसतो का? नाही, माझी मागच्या जन्मीची आई वाट पाहते असं म्हणून आपण रडतो का? किंवा आपण फोन करतो का? किंवा आपण पत्ता शोधतो का? काहीच कळत नाही. मला हे सांगा, मागच्या जन्मी आपण घोडा होतो, डास होतो, गाढव होतो, डुक्कर होतो का कोणता प्राणी होतो, बैल होतो, मांजर होतो हेही माहीत नाही. मग नाथ महाराज इथं असं सांगतात की तुम्ही जन्मोजन्मी तुम्हाला आई वडील वेगळे, जन्मोजन्मी बहीण भाऊ वेगळे, जन्मोजन्मी मित्र परिवार वेगळा आहे, डासाचा मित्र परिवार वेगळा आहे, घोड्याचा मित्र परिवार वेगळा आहे. मग आपण त्यांचं हे करत बसतो का? तसंच हा सारासार विचार करून हा गुरुकृपेमध्ये आपली 8 कृपा झाल्या होत्या ना, तर 9वी आणि 10वी कृपा आहे एक विचार आणि अनुग्रह. अजून 2 आठवण, एक सूर्यकांत पण आहे, म्हणजे 3 आहेत आणि एक आठवत नाही सांगेल तुम्हाला. 9 झाल्यात, त्यातल्या 3 लिहित असतील तर लिहून घ्या. विचार म्हणजे सारासार विचार सद्गुरू शिकवतात की आत्म आणि अनात्म, की आत्मतत्व हे श्रेष्ठ आहे आणि जगन मिथ्या ब्रह्म सत्य हा विचार सद्गुरू मनामध्ये ठसवतात, त्याला विचार ही कृपा आहे. दुसरं अनुग्रह, 4 प्रकारच्या दीक्षा आहेत, स्पर्श दीक्षा, कटाक्ष दीक्षा, शक्तिपात दीक्षा आणि प्रोक्षण दीक्षा, कानामध्ये मंत्र घेऊन. तर अशा 4 दीक्षांनी सद्गुरू शिष्यांचं कल्याण करतात. म्हणजे आता धातुरवादीपासून 11 कृपा मला कोणीतरी उठून सांगायच्या आहेत. माई सांगताय का? बरं ठीक आहे, वेळ नको घालवा असायची.
आपल्याला वेळ कमी आहे. 11 कृपा आपण पाहिल्या. सूर्यकांत म्हणून मणी आहे, तो सूर्याच्या प्रकाशामध्ये पाझरतो. तसं गुरुच्या सानिध्यात शिष्य जाऊन बसला तर गुरुची इच्छा असो नसो त्याच्या प्रकाशाने शिष्याला त्याचं हे बहाल होतं. अशी ही सूर्यकांत नावाची कृपा. तर आपला विषय आता चालला होता की नाथ महाराजांचा विषय चाललेला आहे की जन्मोजन्माचे आपण आई वडील त्यांचं काही बघत नाही. मग तुम्ही आत्ता आई वडिलांचे पाय धरू नका असं नाही म्हणत महाराज. आत्ता जिथं आपण आहोत त्या सर्व गुरुतुल्य मंडळी आपल्याला ती पूजनीय आहेत. आई वडील जन्म देतात ते नक्कीच पूजनीय आहेत, परंतु जन्म मरणाच्या फेऱ्यातून आई वडील नाही सोडवणार महाराज. म्हणून नाथ महाराज म्हणतात की हरिप्राप्तीसी उपाय धरावे संतांचे ते पाय. मग तेणे साधती साधने तुटती भवाची बंधने. आता हा विषय पुढं वाढत जाईल, त्याच्यामुळं वेळेचं बंधनाभावी थोडंसं मी उरकत घेतोय. मग आता आपण आजच्या दिनाच्या औचित्य साधून माताजींची गुरुसेवा म्हणजे माताजींना जे गीत प्रगट झालं तो विषय आज आपण या प्रवचनाला दिलेला आहे. गुरुवरा शतवार नमन तुझे. मग माताजींनी त्यांच्या जीवनामध्ये प्रचंड गुरुसेवेचा भाग आहे. म्हणजे ज्ञानोबा माऊलींनी जसं गुरुतत्व मानलं त्याचप्रमाणे अगदी माझ्या विठोबाचा कैसा प्रेम व्हावं आपणची देव होय गुरु या तत्वाने माताजी जगल्या. नुसत्याच जगल्या नाही तर त्यांनी ते कृतीशीलता करून दाखवली. मग माताजींचं जीवन चरित्र पाहता माताजींना लहानपणीच शाळेमध्ये म्हणजे संतांचं जे चरित्र असतं त्याच्यामध्ये लहानपणापासूनच ते दिसत असतं. म्हणजे आपण म्हणतो बाळाचे पाय पाण्यात दिसतात त्याप्रमाणे. तर माताजींना एकदा छोट्या वर्गामध्ये बसवण्यात आलं होतं आणि मुलांच्या शाळेत त्यांचे वडील शिक्षक होते म्हणून त्या शाळेमध्ये त्या शिकायच्या आणि बसायच्या. तर त्या शाळेत एकदा इन्स्पेक्शनचा दिवस आला. इन्स्पेक्शनसाठी एक मोठे सरांना बोलवलं जातं इन्स्पेक्शनला, आपल्याला माहिती. तर त्यांनी सर्वांना प्रश्न काही घातले आणि माताजी एकट्याच मागं अगदी लहान ते वय असेल तरी वय किती असेल तेव्हा 6-7 वर्षाचं होय. तेव्हा मागं बसल्या होत्या. इन्स्पेक्शनवाले सर लाईनीतून फिरू लागले आणि सगळ्यांच्या पाट्या तपासू लागले. तर माताजींनी स्वच्छ अक्षरामध्ये सर्व प्रश्नांची उत्तरं लिहिली होती. मग ते म्हटले अगं तू एक तर मुलगी आणि इथं काय करते. मग त्या घाबरत उभ्या राहिल्या. त्या म्हटल्या मी शिंदे गुरुजींची मुलगी आहे. म्हटलं बरं ठीक आहे. मग त्यांनी पाटी चेक केली. माताजींना म्हटलं आता ओरडताय केलं. तर त्यांनी पाटी चेक केली आणि डायरेक्ट त्यांच्या वडिलांना बोलवून घेतलं. वडिलांना वाटलं आपण यांना शाळेत बसवलं मुलांच्या म्हणून आता गच्छंती दिसते आपली आणि यांची दोघं. तर ही मुलगी तुमची आहे हे तुम्ही सर आधी का नाही सांगितलं गुरुजी. म्हणजे अहो नाही म्हणजे आम्हाला भीती वाटली तुम्ही काय म्हणा. म्हणजे नाही हिला या इयत्तेत नकाच बसू, हिला 2 वर्ष पुढच्या इयत्तेत टाका. म्हणजे इतका माताजींचा अभ्यास त्या लहानपणी एकाग्रतेची होती आणि सर्व त्यांनी परवानगी देऊन ॲडमिशनही करून टाकली. तर अशी ही लहानपणीची चुणूक संत चरित्रातून दिसते आपल्याला बुद्धीची. नंतर हळूहळू काय झालं की कोणाला काही अडचण आली किंवा कोणाला काही न्याय मागायचा असेल तर माताजींची नियुक्ती त्या ठिकाणी केली जाऊ लागली. माताजींच्या कानावर लहानपणीच गोष्टी यायच्या की यांनी मला मारलं, त्यांनी मला असं केलं तसं केलं. मग ते जाऊन त्या सोडवायच्या. म्हणजेच आपण त्याला काय म्हणतो की पुढारीपणा जो अंगी आहे. पुढारी म्हणजे हल्लीची पुढारी नाही, नेतृत्वाची जी कला आहे ती संत चरित्रामध्ये असते. तर माताजींचं थोडक्यात आपण चरित्र पाहणार आहोत. मग हळूहळू माताजींचं शिक्षण झालं. शिक्षण पूर्ण होत होतं. कुशाग्र बुद्धीमुळं प्रचंड शाळेमध्ये त्यांना प्रसिद्धी मिळत होती आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर. पण माताजींचं शिक्षण म्हणजे मगाशी जो आपला विषय झाला की पोटापाण्याच्या शिक्षणात संत मन जास्त रमत नाही महाराज. म्हणजे ह्यात जरी कुशाग्र बुद्धी होती तरी माताजींच्या मनामध्ये ज्ञानेश्वरी ठासून भरलेली होती. कारण की लहानपणीच त्यांच्या वडिलांची शिकवण होती की प्रमिला, त्यांचं नाव प्रमिला आहे, प्रमिला तुला जगामध्ये ज्ञानी व्हायचं असेल तर फक्त ज्ञानेश्वरीची कास धर तू, बाकी काही करू नको. जे ज्ञानेश्वरीचे तत्वज्ञान आहे ते तू आत्मसात केलंस तर तुझ्यासारखी ज्ञानी तूच होशील. म्हणून ज्ञानेश्वरीचं प्रचंड वेळ त्यांना होतं. शालेय शिक्षण करता 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 ज्ञानेश्वरीचा व्यासंग त्यांनी कधीच सोडला नाही. पुढं हळूहळू विवाहाचं वय झालं. त्यावेळेची एक छोटासा प्रसंग मी सांगतो. जेव्हा विवाह त्यांचा ठरला
त्यावेळेस 15 दिवस आधी हल्लीच्या मुली काय करते विवाहाच्या 15 दिवस आधी मला सांगा, ब्युटी पार्लरच्या फेऱ्या आणि ब्युटी पार्लरच्या वाऱ्या. हल्लीच्या मुलींचं सांग, हल्लीच्या म्हणण्यापेक्षा एक मुलींचं सांगतो. तर माताजींच्या विवाहाच्या 15 दिवस आधी आळंदीला रामानंद स्वामींनी ज्ञानेश्वरीचं पारायण भरवलं होतं. त्या पारायणाचं नेतृत्व म्हणजे व्यासपीठ नेतृत्व 15 दिवस आधी माताजी करत होत्या, लग्नाच्या 15 दिवस आधी. घरी सगळी लग्नाची गडबड चाललेली, परंतु माताजी आळंदीच्या वाळवंटामध्ये प्रचंड 1000 लोकांसमोर ज्ञानेश्वरीचं पारायण नेतृत्व करत होत्या. म्हणजे संत चरित्र असे असतात महाराज. मुद्दाम मी का सांगतोय की हल्लीच्या मुली म्हणण्यापेक्षा जी मुलीची जो स्वभाव आहे की लग्न ठरलं की मेहंदी कार्ड, ब्युटी पार्लर, मग ही बोलव ती बोलव, चिकारमध्ये चालू होतं. असं असताना संत चरित्र आपण पाहायचंय महाराज की हे आणि ते तुलनात्मक आपण पाहत आहोत. म्हणजेच आणि मग माताजींच्या लग्नाचा दिवस उजाडला. लग्न त्यांचं आपलं डेक्कनचं जे आहे आल्का टॉकीज चौक लकडी विठ्ठलमध्ये त्या ठिकाणी लग्न त्यांचं झालं. तेव्हा आंतरपाठ धरला गेला होता मध्ये. तर समोर विठ्ठल प्रभूंची मूर्ती होती, म्हणजे नवरदेव होते त्यांच्या मागं विठ्ठल प्रभू. तर आंतरपाठातून माताजींना विठ्ठल दिसत होते. मग माताजींनी त्या वेळेस विठ्ठलाला बजावलं. बघा आता एखाद्या मुलीच्या लग्नाचे काय विचार चालले असतील आणि संतांचे काय विचार, हा फरक आहे. माताजी विठ्ठलाकडे कोण म्हणत होत्या, तू मला या बंधनात अडकवतोय, पण मला या बंधनात अडकायचं नाही, मला अध्यात्म सुटलं गेलं नाही पाहिजे, असं माताजी त्यांना सांगत होत्या विठ्ठल प्रभूंना. आणि मग कानावर मंत्र पडले, तदेव लग्नम तुझ्यानंतर देव तारा. तर संत चरित्र असं आहे महाराज. आपण थोडक्यात परामर्श घेत प्रवचन पूर्ण करणार आहोत. माताजींचा विवाह झाला. विवाहामध्ये पण त्यांनी असंच सांगितलं, विवाहानंतर संसार सुरू होता. मग 3 अपत्ये झाली, त्यापैकीच एक अपत्य तुमच्या पुढे बोलत आहे आता. 3 अपत्ये झाली, त्यांना संसार सुरू होता. पण मनामध्ये ज्ञानेश्वरीचं प्रचंड वेळ होतं, व्यासंग सोडला नव्हता. श्रीकृष्णाची भक्ती, श्री गणेशाची भक्ती अत्यंत त्या तन्मयतेने चालू होती. त्याच्यातच काय झालं, नोकरी घर हे चालतच राहतं महाराज. एके दिवशी त्यांच्या घरी महाराष्ट्र सरकारचं प्रवचनकार आणि कीर्तनकार तयार करायचे आहेत आळंदीत. तर त्यासाठी तुम्ही या दासपत्र त्यांना येऊन पडलं. झालं ते पत्र वाचलं. माताजींनी नोकरीचा विचार केला. नोकरीनंतर 2 दिव्य होते, एक नोकरीचा आणि एक पतिदेव, 2 दिव्य गोष्टी त्यांच्या जीवनात होत्या. तर नोकरीची परवानगी कशी तरी काढली, एक 7 दिवसाची रजा द्या असं अर्ज दिला आणि तो मंजूर होतोय का नाही हे न पाहताच त्या घरी आले. तिथं अर्ज दिला. आता पतिदेवांना दुसरा अर्ज द्यायचा आहे. पतिदेवांना म्हटले की एक 7 दिवस आळंदीला शिबिर आहे प्रवचनकार कीर्तनकार, तर मी जाऊ का. तर एक वेळ नोकरीचा अर्ज मंजूर होईल, पण पतिदेवांचा अर्ज मंजूर होत नव्हता. त्यांची ही मंजुरी होऊ नयेची वाट न पाहता माताजींनी कपडे भरले आणि आळंदीला 7 दिवसासाठी शिबिराला गेल्या. पण ते शिबिराला बोलवणं हे म्हणजे माताजींच्या गुरुभेटीची वेळ जवळ आली होती. हे वरचंच नियोजन असतं, म्हणजे आपण गणेश तत्वाचं नियोजन त्याला म्हणू. आणि त्या शिबिरामध्ये प्रचंड नामांकित वक्त्यांची कीर्तनं झाली, प्रवचनं झाली. माताजींनी भरपूर ते ज्ञान ऐकलं. त्यांना म्हणजे उपजताच ते आवड होती. पण ते ज्ञान ऐकता ऐकता त्यांच्या डोळ्यातून पाणी यायला लागलं. कीर्तनातून जे वर्णन केलं गेलं भक्तीचं, श्रीकृष्णाचं, ज्ञानोबा माऊलीचं, सद्गुरूचं, त्याच्यातून पाणी यायला लागलं आणि त्यांना अष्टसात्विक भाव प्रगट व्हायला लागले. तर शेजारी असे 2-4 जण बसले होते. ते म्हणजे या मुलीला वेगळंच काहीतरी होतंय, तर आपण हिला 1-2 पत्ते देऊ पुण्यातले. तर माताजी म्हटल्या, कोण आहेत असं मार्गदर्शक, कोण आहे का बघा. सद्गुरूंची किती गरज असते, आवश्यकता याच्यातून आपण पाहणार आहोत. माताजी म्हटल्या, कोण आहेत का असे मार्गदर्शक. तर ते म्हणजे पुण्यामध्ये 2च व्यक्ती आहेत आत्ता. माताजी म्हटल्या, कोण. तर एक शाळीग्राम गुरुजी म्हणजे आपले परमहंस आणि दुसरे माधवनाथ महाराज, जे टिळक रोडला माधवनाथांचं जे आहे माहिती असेल आपल्या लोकांना. ते असे 2 व्यक्ती आहेत. मग माताजींनी एक तुम्हाला गंमत सांगतो, जो नेमस्त गुरु असतो त्याचं नाव ऐकता क्षणी आपल्याला मनामध्ये असं होतं की नाही ही व्यक्ती आपलीच आहे, किंवा असं अचानकच आतून वाटायला लागतं, नंतर समजायचं आपला नेमस्त गुरु आहे. मग माताजींनी माधवनाथांचं नाव न घेता शाळीग्रामांचं नाव पेपरात शोधायला सुरुवात केली. श्रावण महिना आला होता. पेपरात बातमी यायची, ते छोटं सदर असतं त्याच्यामध्ये की आजची प्रवचनं कीर्तनं. त्याच्यामध्ये माताजींना शाळीग्राम गुरुजींचं प्रवचन
तुळशीबाग मंदिरामध्ये होतं हे कळलं. माताजींनी त्यांची ससूनची जी ड्युटी आहे ती सांभाळून ते पाहिलं. त्या ठिकाणी गेल्या, सद्गुरूंची मूर्ती समोरच दिसली त्यांना. आपले सद्गुरू आपल्याला दिसले की मनोमन प्रचंड आनंद आतून होतो. आनंद आतून झाला प्रचंड, किंवा अष्टसात्विक भाव ज्या व्यक्तीपुढं, सिद्ध व्यक्तीपुढं प्रकट होतात ती आपली नेमस्त सद्गुरू आहे असं जाणून घेणे. मग त्या ठिकाणी एक चमत्कार झाला. परमहंस व्यासपीठावर बसले होते. त्यांनी गवळणीचा विषय घेतला होता. दुडीवर दुडी 7 गवळणी घेऊन निघाल्या. ही गवळण माताजींनी यांच्या आधी पण प्रचंड कीर्तनकार मोठे मोठे आहेत, म्हणजे बाबा महाराज असो किंवा आणखी कोणी कीर्तनकारांच्या तोंडून ह्या गवळणीचा अर्थ ऐकला होता. परंतु त्या दिवशी महाराजांनी देहावरचं विज्ञान गवळणीचं सांगितलं आणि ते विज्ञान एकदम माताजींच्या डोक्यात जाऊन बसलं की असा अर्थ आतापर्यंतच्या कोणत्याही प्रवचनकार कीर्तनकारांनी सांगितलेला नाही. मग हेच आपले मनोमन सद्गुरू असं म्हणून माताजी त्यांच्या चरणावर वंदन करायला गेल्या. तर परमहंसांकडून म्हणजे शाळीग्राम गुरुजींकडून तेव्हा शब्द आले की बाळा, तू 40 वर्ष कुठं होतास, मी तुझी वाट पाहत होतो. या पहिल्याच भेटीत परमहंसांनी, जसं रामकृष्ण परमहंसांनी विवेकानंदांना म्हटलं तेच शब्द परमहंसांनी माताजींना म्हटले. म्हणजेच दोन्हीही स्वरूप एकमेकांना मनोमन ओळखत होती. माताजींची सद्गुरू भेट झाली. सद्गुरू भेट कशी झाली हे थोडक्यात आपण पाहिलं. मग माताजींच्या जीवनाला एक वेगळीच कलाटणी मिळाली, कारण की सद्गुरूंची कृपा ही जीवनामध्ये अंतिम कृपा आहे महाराज. पण तसे सद्गुरू पाहिजे का? म्हणजे फसवे गुरु किंवा पोशाख उधारी गुरु यांचा काही एक उपयोग नाही. तुमच्या गुरुचा ताफा असो, तुमचे 8 आश्रम असो किंवा त्यांची संपत्ती काय असो, याला काही काळीची किंमत नाही. तुमचा गुरु सिद्ध आहे तर किंमत आहे महाराज. नाहीतर तुम्ही पोशाखी गुरूंच्या मागं पळाल तर ते तुमचं तुम्हाला नकलाव आहे. जो सिद्ध आहे तो ओळखावा आणि त्याचे चरण धरावे. आमचे ज्ञानोबा माऊली तुकोबाराय म्हणतात, धरावे ते चरण आधी आधी. मग आपला विषय चालला होता की पोशाखी सद्गुरूंवर एक छोटासा मी दृष्टांत तुम्हाला देतो. वेळ जास्त घेत नाही आपल्याला. 1:30ला आपण प्रवचन सेवा समाप्त करणार आहोत. छोटासा दृष्टांत देतो. त्या दृष्टांताबरोबर माताजींचं जीवनाचा परामर्श घेत आपण प्रवचनाची सेवा पूर्ण करणार आहोत. एक छोटासा दृष्टांत ऐका फक्त की ज्ञानोबा आपले जगद्गुरु तुकोबाराय आणि समर्थ रामदास स्वामी एक समकालीन संत होते. तर काय झालं, एक त्यांचा शिष्य होता, आपल्या तुकोबारायांचा एक शिष्य होता देहूमध्ये. त्यांनी तुकोबारायांचा अनुग्रह घेतला. त्या कानामध्ये म्हटलं, महाराज मला दीक्षा द्या. कानामध्ये अनुग्रह घेतला आणि महाराजांनी मंत्र दिला रामकृष्ण हरी कानात, आणि तो मंत्र घेऊन तो आपला व्यवहाराला लागला. परंतु गंमत काय झाली, एका म्हणजे अनुग्रहानंतर 1 ते 2 महिन्यांनी त्या गावामध्ये रामदास स्वामींची प्रवचनं ठेवली होती. समकालीन संत असल्यामुळे त्या प्रवचनाला हा जाऊन बसला. यांनी काय पाहिलं, श्रोत्यांनी इकडं तिकडं नाही पाहायचं. प्रवचनकार समोर आहे आणि दारातून जरी मी मागच्या प्रवचनात सांगितलं होतं, नरेंद्र मोदी जरी आत आले तरी पाहायचं नाही. इकडं तिकडं पाहू नका, माझ्याकडे पहा. कोण काय करतंय, कोण हसतंय पाहायला आपण आलोय का? नाही. तर आपला विषय चालला होता रामदास स्वामी आणि तुकोबाराय. रामदास स्वामींची प्रवचनं देहू गावामध्ये ठेवण्यात आली. मग त्या प्रवचनाला प्रचंड त्यांचा शिष्य समूह आहे. रामदास स्वामींना आपल्या शिवबाराजांचं पूर्ण हे होतं, म्हणजे संपत्ती संपूर्ण त्यांनी प्रदान केलं होतं रामदास स्वामींना. त्यांचा तो वैभव थाट पाहून म्हणजे शिष्य, त्यांचा आसन टाकायला एक शिष्य, त्यांच्या पुढं मागं भरपूर म्हणजे घोडे गाद्या गिरद्या हे पाहून तो तुकारामांचा अनुग्रह घेतलेला शिष्य, त्याला एक मनामध्ये विचार आला की आपण ह्या सद्गुरूंऐवजी ह्या सद्गुरूंचं शिष्यत्व घेतलं असतं तर हे वैभव पण आपल्याला भोगायला किंवा बघायला मिळालं असतं. असा त्याचा एक मनोमन विचार येऊन गेला. रामदास स्वामी आणि तुकोबाराय दोन्ही अवस्थेने एकच आहे, त्यांच्यात काही फरक नसतो. पुढं दृष्टांत ऐका, खूप सुंदर आहे. रामदास स्वामी त्यांची प्रवचनं आठवून निघून गेले. फक्त त्यांची भेट या शिष्याने घेतली. म्हटलं की मला तुमची कृपा पाहिजे, तुमचा अनुग्रह पाहिजे. स्वामींनी मनोमन जाणलं की हा तुकोबारायांचा शिष्य आहे. ते म्हटले, बरं माझी कृपा पाहिजे का? सज्जनगडला तिकडे यावं लागेल. म्हटलं हो चालेल ना. सज्जनगडला हा वेळ काढून गेला.
तिथं जाऊन सांगितलं की महाराज तुम्ही मला भेटले होते तर मला तुमचा अनुग्रह पाहिजे. तर ते म्हणले तसं मला आधी तुला विचारायचे काय प्रश्न, तर म्हटलं हो विचारा की. तर ते म्हणले आधी तुमचा कोण आहे का सद्गुरू? ते म्हणले हो आपले देहूचे तुकोबराचे कीर्तनकार आहेत, त्यांनी मला आता 2 महिन्यांपूर्वीच अनुग्रह दिलेला आहे. मग रामदास स्वामी म्हणतात मग मी तसा अनुग्रह देऊ शकत नाही, तू ज्यांचा अनुग्रह घेतलाय त्यांना जाऊन परत देऊन ये मग माझ्याकडे ये. हा म्हणतो हो एवढंच का, बरं मी जातो त्यांच्याकडे. तुकोबराचे आपले बिचारे एकटे भंडारा डोंगरावर, त्यांचं मोबाईल कृपया सायलेंट करा. भंडारा डोंगरावर अत्यंत चिंतनामध्ये तल्लीन असलेला हा महात्मा, त्याला कोणी अनुग्रह घेतला काय, कोणी न घेतला काय, कोणी परत द्या नाही तर कोणी तसाच ठेवा, काही फरक पडत नाही संत मंडळींना. हा तिथं गेला, त्यांची समाधी लागली होती. तुकोबरायांची अवस्था सांगायची झाल्यास बोलावा विठ्ठल करावा विठ्ठल, बोलावा विठ्ठल करावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीव भाव, जीव भाव, बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल, बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीव भाव, जीव भाव, बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल, बोलावा विठ्ठल. तुकोबराय त्यांच्या भजनामध्ये तल्लीन होते. त्याच ठिकाणी या व्यक्तीचं आगमन झालं. त्यांनी सांगितलं महाराज तुमचं भजन चाललंय म्हणून थांबलो. महाराज म्हणले या बसा, काय काम काढलं? महाराजांना म्हटलं काही विठ्ठलपर अनुभव सांगायला आलेला दिसतोय. म्हणून महाराज म्हणले काय काम काढले, बसा. तो म्हटला नाही बसायला जास्त वेळ नाही. ते म्हटले का, काय झालं? म्हणजे नाही तुमचा अनुग्रह 2 महिन्यांपूर्वी घेतला होता. हो मग काय अनुभव आला का तुम्हाला? ते म्हटले अनुभव नाही, मला तुमचा अनुग्रह परत द्यायचा आहे. तुकोबरायांना थोडं मनामध्ये चर्चा झालं, कारण की एकदा दिलेलं नाम हे आपण जन्माला घातलेल्या बालका समान असतं. त्याच्यामुळं गुरूंचा त्याग तर कधीच करू नये महाराज. तुकोबरायांना मनोमन जाणलं की काहीतरी यांना प्रलोभन खुणावतंय. ते म्हटले बरं ठीक आहे, मी दिलेलं नाम असं कर, 3 वेळा मी घातलेली माळ इथे काढून ठेव माझ्या इथे. त्यांनी माळ काढून ठेवली आणि मी जे तुझ्या कानात नाम सांगितलं ते 3 वेळा मनामध्ये म्हण आणि या दगडावर चूळ भर. त्याच्या तोंडात एक पाण्याचं हे दिली. त्यांनी तसं केलं. 3दा रामकृष्ण हरी रामकृष्ण जे काही नाम दिलं होतं ते म्हटला आणि त्या दगडावर चूळ भरली. ती चूळ भरता क्षणी त्या दगडाचं चूर्ण झालं. पूर्ण पाषाण होता, सगळं चूर्ण झालं. जोरात सोसाट्याचा वारा आला, ते सगळं चूर्ण ढगामध्ये उडून गेलं. ह्याला काहीच कळलं नाही. लक्ष देऊन ऐका, पुढं आहे छान. ह्याला काहीच कळलं नाही. हा घाईघाईत गेला. सज्जनगडला यांना जायची तयारी होती. सज्जनगडला गेला, रामदास स्वामींनी बसवलं. म्हटले अनुग्रह देऊन आला का परत? ते म्हटले हो विधिवत अनुग्रह परत देऊन आला. ते म्हटले हो काय झालं तिथं? तर ते म्हटले त्यांनी मला माळ दिली होती घालायला, ती माळ काढून ठेवली. त्यांनी जो मंत्र दिला होता तो मंत्र म्हणून चूळ भरायला सांगितली. ते म्हटले मग पुढं काय झालं? तर तो म्हटला नाही, ते मी चूळ भरता क्षणी मोठा पाषाण होता, त्याचं चूर्ण झालं आणि ते सगळं आकाशात उडालं. रामदास स्वामी म्हटले अरे वेड्या, एक पाषाण त्यांच्या नामाने तरतोय, ज्या पाषाणाचा उद्धार होतोय, पण तुझा उद्धार होणं शक्य नाही, कारण तू गुरुत्याग करतोय. त्याच्यामुळे तुला तेही नाही आणि मीही नाही, तू तसाच तुझा पाषाण होऊन राहील. असं म्हणून त्याचा म्हणजे तिथं पाषाण झाला नाही, पण त्याला सगळ्याच गुरुकृपा निघून गेल्या. तर या दृष्टांताचं तात्पर्य असं आहे की आपल्या सद्गुरूंची संपत्ती पाहू नका. आपला सद्गुरू साधा असेल, त्याच्याकडे डावडौल नसेल, त्याच्याकडे शिष्य समुदाय नसेल, ते काहीही गरज नाही महाराज अध्यात्मात. म्हणजे आमचे ज्ञानोबा माऊली सांगतात, तू मन हे मीची करी, माझी या भजनी प्रेम धरी, सर्वत्र नमस्कारी मज जाते. किंवा येथे एकची लीला करले, जे सर्व भावे मज बजले, तया आईच तरी या सरले माया जळ. या ओव्या ज्ञानोबा माऊलींनी का लिहिल्यात महाराज? कारण की आपल्या सद्गुरूंप्रती आपली प्रचंड श्रद्धा असण्यासाठी, श्रद्धा बळकटीसाठी ज्ञानेश्वरीचा विषय आहे महाराज. म्हणजे
सद्गुरु तत्व हे अनाकलनीय आहे, आघात आहे. आपल्याला वारंवार ज्ञानोबा माऊली सांगतात, तुकोबाराय सांगतात, रामदास स्वामी सांगतात. म्हणजे एक गोष्ट अशी आहे की जीवनामध्ये आम्ही प्रत्येक वेळेला सांगतो की आपल्याला अमेरिकेचं अध्यक्षपद देखील प्राप्त होईल मनात आलं तर, परंतु मनावर विजय मिळवणे अत्यंत अत्यंत अवघड गोष्ट आहे. आणि हीच अवघड गोष्ट सोपी करण्यासाठी जो मार्गदर्शन करतो तो सद्गुरू. म्हणून सद्गुरू तत्वाला अखंड शरण राहून आपल्याला आजच्या गुरुपौर्णिमेच्या दिवशी एवढंच हे करायचं आहे की आपल्या जीवनामध्ये आपल्या जीवनामध्ये जे सद्गुरू तत्व आहे किंवा ज्यांना सद्गुरू प्राप्ती झालेली आहे, एक दृष्टांत होता पण त्या वेळेअभावी मी देत नाही. कबीर महाराजांची सद्गुरू प्राप्ती खूप सुंदर दृष्टांत होता, पण पुढे आपण बघतो कारण की सगळाच कार्यक्रम वेळेत बसला पाहिजे. आपल्याला सद्गुरू महात्म्य आपण या दृष्टांतातून पाहिलं. म्हणजे आपला जो सद्गुरू आहे, जो मनोमन आपण सद्गुरू मानलेला आहे, ज्यांना सद्गुरू प्राप्ती झालेली आहे, अशा व्यक्ती प्रचंड प्रचंड भाग्यवान आहेत. त्यांनी फक्त सद्गुरूंच्या चरणावर अखंड शरण राहायचंय. मग माताजींचं जीवनचरित्र चाललं होतं. त्यांना सद्गुरू प्राप्ती झाली. नंतर सद्गुरू प्राप्तीनंतरच्या 6 वर्षामध्ये त्यांनी प्रचंड प्रचंड अशी सद्गुरूंनी सांगितलेली साधना तंतोतंत केली. महाराज तंतोतंतला अंडरलाईन करायची. मला सांगा की सद्गुरू साधना सांगतात, पण ती तंतोतंत करणं अत्यंत गरजेचं असतं, तरच आपल्याला पुढचं फळ प्राप्त होतं. मग माताजींनी त्यांच्या सद्गुरूंच्या हुकुमानुसार किंवा आज्ञेनुसार प्रत्येक साधना अत्यंत हिरिरीने केली. आणि मगाशी आपल्याला खवलेजींनी सांगितलं की माताजी म्हणजे देह स्त्रीचा आहे. मग एक स्त्री एवढं साधू शकते, मुलं बाळ संसार नोकरी सगळ्या ह्याच्यावर हात ठेवून, तर तुम्हाला आम्हाला ते का जमत नाही महाराज? आपल्या तेवढी तीव्रता नाही महाराज साधनेप्रती. रामकृष्णांनी विवेकानंदांनी रामकृष्णांना प्रश्न विचारला की शीघ्र मुक्तीचा उपाय सांगा. ते म्हटले चल नदीवर. नदीवर नेलं त्यांना. आंघोळीला दोघांनी कपडे काढले, दोघंही पाण्यामध्ये बुडले. विवेकानंदांना त्यांनी असं दाबून ठेवलं, खाली पाण्यातून वरच येऊन दिलं. तर विवेकानंदांची एकदम तळमळ वाढायला लागली, श्वास हे झाला. तर ते म्हटले असं का करताय महाराज? त्यांनी हात काढला, वर आले विवेकानंद. तर ते म्हटले या पाण्यातून वर यायला जेवढी तुझी तळमळ होती तेवढी तळमळ तू भगवंत स्वरूप प्राप्त करायला लावली तर तुला शीघ्र मुक्ती आहे. ही अशी तळमळ संत मंडळी करत असतात. अशीच तळमळ माताजींनी आपल्या सद्गुरूंप्रती केली. माताजींच्या जीवनातील अनेक प्रसंग आहेत, परंतु आज वेळेअभावी आपल्याला ते थोडक्यात आपण 1-2 सांगितले. अजून 1-2-3 प्रसंग खूप सुंदर होते, परंतु बघू आपण आपल्या आद्य गणेशमध्ये पण ते तुम्हाला मी सांगेन. मग आजच्या गुरुपौर्णिमेच्या दिवशी माताजींची सद्गुरू भक्ती ही प्रचंड प्रखर होती, प्रचंड प्रखर आहे. माताजींना सद्गुरूंच्या रूपामध्ये आत्मगणेश म्हणजे आपले स्वयंभू राजराजेश्वरांची प्राप्ती झाली. आणि मग माताजींच्या मुखातून शब्द निघाले, आरती राजेश्वरा शरण आलो दातारा, गुरु बाळकृष्णानंद रूप आले आकारा. म्हणजे सद्गुरूंचंच रूप हे गणेश रूपी आलं. आमचे तुकोबाराय जसं म्हणतात, माझ्या विठोबाचा कैसा प्रेमभाव आपणची देव होय गुरु. अशा रीतीने जो संत आहे तो अंतिम तत्व म्हणजे गणेश तत्व जाणत असतो आणि आपल्या सद्गुरूंप्रती नितांत शरण असतो, नितांत त्याचा आदर असतो. आणि ह्या आदराच्या व्यक्त करण्याचा एक दिवस शास्त्राने आपल्याला दिलेला आहे आणि तो दिवस म्हणजे आजची आषाढ शुद्ध पौर्णिमा म्हणजे गुरुपौर्णिमा. ही व्यास पौर्णिमा म्हणून पण जगामध्ये प्रसिद्ध आहे. व्यास हे सर्वांचे गुरु आहेत, कारण की आता तुम्ही म्हणाल आम्हाला सद्गुरू नाही, आम्ही कोणाचं पूजन करायचं? तर अशांसाठी व्यासांनी जी पुराणं लिहिली, 18 पुराणं आणि इतर जी ग्रंथ संपदा लिहिली त्या ज्ञानालाही तोड नाही, म्हणून व्यासांना जगद्गुरू म्हणून संबोधलं जातं. आजच्या दिवशी त्यांचं स्मरण देखील आपण केलेलं आहे. व्यासांना देखील मनोमन वंदन करून, परमहंसांच्या शक्तीला वंदन करून, प्रेमल माताजींच्या भक्तीला वंदन करून, आत्मगणेशाला वंदन करून ज्ञानोबा माऊलींच्या चरणी आजची प्रवचनरूपी सेवा अर्पण करून सेवेला पूर्ण होईल. कुंडली
गुरुराज